Hey guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. This is our episode 5 of IMP SCQ series. आता ह्या एपिसोड मध्ये आपण कोणता टॉपिक नाही तर सगळ्या व्याधींचे फक्त आणि फक्त टाइप्स बघणार आहोत. कारण आपण सगळ्या व्याधीचे टाइप्स जर डिटेलमध्ये पाठ असले तर आपला कंटेंट आपण कुठून ना कुठून लिहून घेऊ. मला पण माहिती आहे तुम्ही कुठून ना कुठून लिहून घ्याल, पण त्यासाठी आपल्याला टाइप्स माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. यात डीके आणि एनके व्याधी पण कव्हर केलेले आहेत. ऑफकोर्स तुम्ही याचे स्क्रीनशॉट्स पण घेऊ शकता ज्यांना कोणाला हवं असेल, किंवा PDF जे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक ऍड करून देईल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती चॅनलवरती येऊन जाईल. ओके, सो एकदा आपण क्विक रिव्हिजन करून घेऊया सगळ्या टॉपिक्सचे. तुमचाही रिव्हिजन होऊन जाईल आणि तुम्हाला परत त्याच्या मागे स्ट्रगल करायची काहीच गरज पडणार नाही. लेट्स स्टार्ट विथ अग्निमांद्य. अग्निमांद्याचे जर प्रकार विचारले तर नॉर्मली अग्नीचे प्रकार म्हणतो आपण याला, पण हे पण एक टाइप ऑफ मांद्यत्वच असतं. म्हणून विषम, तीक्ष्ण, मंद आणि सम अर्थ सगळ्यांना माहिती आहे. सम म्हणजे इक्वल, विषम म्हणजे वातवाला, अगेन मंद म्हणजे कफ प्रकृतीवाले आणि तीक्ष्ण म्हणजे पित्त प्रकृतीवाले. ठीक आहे. त्याच्यानंतर अजीर्ण. अजीर्णमध्ये आम अजीर्ण, विदग्ध, विष्टब्ध, रसशेष आणि दिनपाकी अजीर्ण इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक प्रकाराचा अर्थ माहिती असलाच पाहिजे. त्यानंतर आम अजीर्ण तर माहिती, विदग्ध विष्टब्ध पण माहिती. विष्टब्ध वातामुळे होतो, विदग्ध पित्तामुळे होतो. रसशेष अजीर्ण, दिनपाकी अजीर्णचा अर्थ माहिती असलाच पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. छर्दी. छर्दीमध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे फक्त मी तुम्हाला टाईप शिकवतीये ना किंवा सांगतीये, हे टाईप्स फक्त तुम्हाला याच्यातच नाही तर MCQ मध्ये पण खूप हेल्प करणार आहे. फॉर एक्झाम्पल छर्दीवरती तुम्हाला जर MCQ आलं तर द्विष्ठार्थ छर्दीवरती नॉर्मली MCQ तुम्हाला विचारू शकतात की 5वा टाईप कोणता आहे, तर तुम्हाला माहिती तर पाहिजे द्विष्ठार्थ जे आहे. तर द्विष्ठार्थ छर्दी त्याचा 5वा टाईप असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आम्लपित्त 2 टाईप असतात, ऊर्ध्व वरचा भागातून येणारे, अधोक खालचा भागातून येणारे. त्यानंतर वातानुबंधी, कफानुबंधी आणि वात कफानुबंधी हा त्याचा फर्दर टाईप असू शकतो. वातानुबंधी म्हणजे फक्त वाताशी निगडीत, कफानुबंधी म्हणजे कफाशी निगडीत आणि वात कफानुबंधी म्हणजे दोघांचा मिक्सचर. हे तुम्हाला माहिती आहे. शूलमध्ये टाईप्स बघा, वातज, पित्तज. VPKS चा अर्थ समजून घ्या. V वातज, P पित्तज, K कफज, S सान्निपातज. ठीक आहे. त्यानंतर द्वंद्वज प्रकार असतो, त्यामध्ये वात पित्तज असणार. त्यामध्ये द्वंद्वज प्रकारामध्ये काय येणार, वात पित्तज, वात कफज आणि कफ पित्तज हे येणार द्वंद्वज प्रकारामध्ये. त्याला सोडले तर एक आमज असतो, परिणामशूल असतो आणि अन्नद्रवशूल असतो. परिणामशूल, अन्नद्रवशूलचे कॉन्सेप्ट आतापर्यंत तुम्हाला क्लिअर झालेच असतील, जे आपण ऑलरेडी पण एक SAQ मध्ये घेतलेले आहे. त्यानंतर अतिसार. अतिसारचे प्रकार काय, वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, शोकज आणि भयज अतिसार आहे. काही आचार्यांनी रक्तज अतिसार सुद्धा मांडलेला आहे, तर ते पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. वातज, पित्तज, कफज, शोकज आणि भयज. प्रवाहिका, वातज, पित्तज, कफज आणि रक्तज प्रवाहिका. यामध्ये सान्निपातिक हा प्रकार नसतो. पण ओके. त्यानंतर ग्रहणी. ग्रहणीमध्ये वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, संग्रहणी आणि घटीयंत्र ग्रहणी. ठीक आहे. तुम्हाला हे रिव्हिजन आहे, तुम्ही पण माझ्यासोबत बोलत चला. तुम्हाला नसेल पाठ तर पाठ होऊन जाईल, ज्यांना पाठ असेल त्यांची रिव्हिजन होईल. ठीक आहे. तर माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी पण हे बोलायचंच आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट विसूचिका. विसूचिकामध्ये 3 प्रकार असतात, वातज, पित्तज, कफज किंवा ऊर्ध्वगणी, अधोग. सेम ॲज नॉट सेम ॲज आम्लपित्त, फक्त ऊर्ध्वगणी, अधोग हे आम्लपित्तासारखे असतात. वातज, पित्तज, कफज हे वेगळे आहेत. ठीक आहे. अलसकमध्ये पण 3 प्रकार आहे, वातज, पित्तज आणि कफज. मूत्रकृच्छामध्ये प्रकार बघा. मूत्रकृच्छ आणि मूत्रघाताचे प्रकार इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती SAQ पण येऊ शकतो, म्हणून इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. मूत्रकृच्छमध्ये वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, अभिघातज म्हणजे काय, काहीतरी वार झालाय, ट्रॉमा झालाय, त्याच्यामुळे जे झाले ते अभिघातज. पुरुष अभिघातज म्हणजे काय, पुरुषाच्या अवरोधामुळे जे झालेले ते शुक्रज म्हणजे शुक्रवेग धारणामुळे. आणि त्यानंतर अश्मरीजन्य म्हणजे जे छोटे छोटे ग्रॅन्युल ज्याला आपण रिनल स्टोन्स म्हणतो ते आपण म्हणू अश्मरीजन्य. ठीक आहे. मूत्र अश्मरी. त्यानंतर मूत्राघात बघा. मूत्राघाताचे प्रकार, वात कुंडलिक, वात अष्ठीला, वात बस्ती, मूत्रतीत, मूत्रजठर, मूत्रोत्संग, मूत्रक्षय, मूत्रग्रंथी, मूत्रशुक्र, उष्णवात, मूत्रसात, विटविघात आणि बस्ती कुंडलह हे त्याचे प्रकार आहे. नॉर्मली जेव्हा मी पाठ केले होते, मी त्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये केले होते मी हे पण सांगून देते. पहिले 4 लक्षात ठेवायचे. कोणते, वात कुंडलिक, बस्ती कुंडलिक,
बस्ती कुंडल, वात अष्टील, वात बस्ती, हे आपण आधी पाठ करून घ्यायचे. कोणकोणते? वात कुंडलिक, वात अष्टीला, वात बस्ती, बस्ती कुंडलिक, उष्ण वात आणि वीट विघात. हे तुमचे 6 पाठ झाले की नंतर सगळे मूत्रवाले, मूत्रोतीत, मूत्रजठर, मूत्रोत्संग, मूत्रक्षय, मूत्रग्रंथी, मूत्रशुक्र, हे या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाठ करायचे. आधी सगळे वात आणि वातवाले किंवा बस्तीवाले आणि नंतर सगळे मूत्रवाले. पण इम्पॉर्टंट आहे, पाठ असले पाहिजे सगळ्यांना. त्यानंतर हिक्का. हिक्काचे प्रकार कोणते? अन्नजा, यमला, शूद्रा, गंभीरा आणि महती. हिक्काच्याच यमला हिक्काला व्यपेता सांगितलेलं आहे आचार्यांनी, सुश्रुताचार्यांनी. ठीक आहे. त्यानंतर श्वास. श्वासचे प्रकार बघा, महा, ऊर्ध्व, शूद्र, छिन्न आणि तमक श्वास. त्यानंतर कास. कासाचे प्रकार बघा, वातज, पित्तज, कफज, शतज आणि शयज प्रकार आहे. इझी आहे, काहीच आतापर्यंत टफ नाहीये. राजयक्ष्मा, त्रिरूप, षडरूप, एकादश रूप किंवा विषमाशनज, वेग, अवरोधज, साहसज आणि शयज, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आपण सगळे हे डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. आता आपण फक्त प्रकार बघतोय. ठीक आहे. शोष मध्ये व्यवाय, शोक, जर, व्यायाम, अध्व, व्रण आणि उपवास शोष. ठीक आहे. त्यानंतर ज्वराचे प्रकार बघा, नॉर्मली वरचे लिहायचे जर आले तर, वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, द्वंद्वज आणि आगंतुज. आगंतुज मध्ये पुढचे प्रकार बघा, आगंतुज मध्ये अभिघातज, अभिशंगज, अभिशापज आणि अभिचारज. अभिशंगजचे जर प्रकार विचारले तर काम, भय, क्रोध, शोक, विष आणि भूत अभिशंगज. त्यानंतर विषम ज्वराचे प्रकार विचारले तर संतत, सतत, अन्यदूषक, तृतीयक आणि चतुर्थक. आणि जर अवस्था विचारली तर आम, पच्यमान आणि निराम अवस्था. तर तुम्हाला हे सगळे एकत्र दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला पाठ करायला अगदी सोपं जाईल. त्यानंतर मसुरिकाचे प्रकार. तुम्ही विचाराल मॅम एनके आणि डीकेच्या टॉपिकचे का दिलेत? एनके आणि डीकेच्या प्रकारांवरती एमसीक्यू यायला थोडी आपत्ती आहे, ते येऊ शकतात म्हणून दिलेले आहेत. ठीक आहे. मसुरिकामध्ये वातज, पित्तज, कफज, सन्निपातज आणि रक्तज. पांडूमध्ये वातज, पित्तज, कफज, सन्निपातज आणि मृद्भक्षणजन्य. हृदरोगमध्ये वातज, पित्तज, कफज, सन्निपातज आणि क्रिमिज. रक्तपित्तामध्ये ऊर्ध्व, अधो, तिर्यक, हे आपल्याला माहिती आहे. शोथमध्ये वातज, पित्तज, कफज, सन्निपातज आणि आगंतुज. नेक्स्ट कामलामध्ये रुद्धपद्ध आणि बहुपित्त कामला, शाखाश्रित आणि कोष्ठ शाखाश्रित. उदरमध्ये वातज, पित्तज, कफज आणि सन्निपातज. त्याच्यानंतर छिद्रोदर, बद्धगुदोदर, प्लिहोदर आणि उदकोदर, त्याला जलोदर पण म्हणू शकता. कुष्ठ. कुष्ठमध्ये महा आणि शूद्र मूळ प्रकार. महाकुष्ठ. महाकुष्ठचे 7 प्रकार पडतील, कपाल, उदुंबर, त्याच्यानंतर मंडल, ऋष्यजीवा, पुंडरीक, सिद्धम आणि काकनक. त्यानंतर शूद्र. शूद्रकुष्ठमध्ये एक कुष्ठ, चर्माख्य, किटिभ, विपादिक, अलसक, पामा, शतारू, विस्फोट, दद्रू, चर्मदल आणि विचर्चिका. तुम्हाला हे पण पाठ करायचंच आहे, तुम्ही स्किप करू शकत नाही. शीतपित्त, उदर, कोट, त्यांना प्रकार नाहीये, हे स्वतःमध्ये सेम डिफरंट आहेत. ठीक आहे. श्वित्रमध्ये व्रणज आणि दोषज 2 प्रकार पडतात. दोषजचा अंदर वातज, पित्तज आणि कफज. ठीक आहे. विसर्प. विसर्पचे वात, पित्तज, कफज, अग्नी, कर्दम आणि ग्रंथी विसर्प, त्याला सोडलं तर सन्निपातिक पण आहे. गलगंडमध्ये वातज, कफज आणि मेदोज. लक्षात ठेवा, गलगंडामध्ये पित्तज प्रकार कधीच नसतो. गलगंडवाला एमसीक्यू येतो एक्झाम मध्ये. गलगंडाचे प्रकार कोणकोणते? ऑप्शन असतात वातज, पित्तज, कफज, मेदोज. तुम्हाला असं वाटतं की वातज, पित्तज, कफज तो कॉमन आहे, मेद प्रकार थोडी असतो, पण आन्सर त्याचा पित्तज असतो, बिकॉज पित्तज हा कधीच गलगंडासाठी रिस्पॉन्सिबलच नसतो, त्याचा काही रोलच नाहीये गलगंडामध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्रमेह. प्रमेहाचे टोटल किती प्रकार आहेत? तर 20 प्रकारांचे नावं लिहायचे आहेत कफ, वात आणि पित्ताच्या फॉर्मॅटमध्ये. कफमध्ये काय ना, उदकमेह, इक्षुमेह, सांद्रमेह, सांद्रप्रसाद, शुक्ल, शुक्र, शीत, सिक्त, शनेर आणि अललमेह. तसंच पित्तमध्ये क्षार, काल, नील, लोहित, मंजिष्ठ आणि हरिद्रामेह. वातमध्ये वसामेह, मज्जामेह, हस्तिमेह आणि मधुमेह. त्यानंतर पक्षाघात. पक्षाघातामध्ये कोणकोणते प्रकार असणार आहे? वातानुबंधी पक्षाघात, कफानुबंधी पक्षाघात आणि वातज पक्षाघात. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 3 आहे याचे आपले कोणकोणते डिसीजेस मध्ये येतात, हे स्नायुगत वातवाले डिसीज असतात. त्याच्या स्पेसिफिकली 3च आहे जे एलेक्युला येतात, पक्षाघात, अर्धित आणि गृध्रसी. आणि त्याचे जरी आपल्याला प्रकार माहित नसले तर काहीच उपयोगाचं नाही, तर आपल्याला हे प्रकार सुद्धा पाठ असलेच पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला रिव्हिजनसाठी ही PDF आम्ही अवेलेबल करून देऊ, त्यासाठी तुम्ही बिलकुलच टेन्शन घेऊ नका. ओके.
सो पक्षाघातमध्ये काय आहे, पित्तानुबंधी, कफानुबंधी आणि लास्टली वातज. त्यानंतर अर्धितमध्ये वातज, पित्तज आणि कफज प्रकारच आहे. गृध्रसीमध्ये वात आणि वात कफज हा पण एक इम्पॉर्टंट काय असू शकतो, तुमचा MCQचा पॉइंट बनू शकतो. बिकॉज याच्यामध्ये सुद्धा पित्तज प्रकार नाहीये, याच्यामध्ये वात आणि वात कफज प्रकार आहे. आणि गलगंडामध्ये वातज, कफज आणि मेदोज प्रकार होता. हे दोन तुम्हाला MCQला येतात आणि खूप कन्फ्युजिंग सुद्धा असू शकतात. हे दोघांना स्पेसिफिकली हायलाइट करून यांचे प्रकार पाठ करायचे. ठीक आहे, पुढे बघूया आपण धनुस्तंभामध्ये अंतरायाम आणि बहिरायाम. ठीक आहे, त्यानंतर आमवातामध्ये वातज, पित्तज, कफज, द्वंद्वज 3 प्रकार असतात. द्वंद्वज म्हणजे परत तेच वात, पित्तज, पित्त, कफज आणि कफ, वातज. ठीक आहे, आणि एक सान्निपातिक. वातरक्त इम्पॉर्टंट आहे. वातरक्तामध्ये उत्तान आणि गंभीर एक टाईप असू शकतो. वाताधिक, पित्ताधिक, कफाधिक आणि रक्ताधिक हा पण टाईप असतो. आता सिम्पटम्स तुम्हाला जर वातरक्त LAQला आला एक्झाममध्ये, तर उत्तान आणि गंभीरचे तर लिहायचेच आहे. त्याला सोडलं तर वाताधिक, पित्ताधिक, कफाधिक, रक्ताधिकचे पण 2-2 लाईनमध्ये सगळे सिम्पटम्स आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यानंतर क्लैब्यमध्ये चरकनी, भावप्रकाशनी आणि सुश्रुतांनी वेगवेगळे सांगितलेले आहेत, तर आपण ते पाठ करूयात. तुम्हाला फक्त एकाचं करायचं असेल तरी चालेल, तिघांचं करायचं असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. चरकांनी काय सांगितलंय, बीजोपघात, ध्वजभंग, जरसंभज आणि शुक्रक्षयज. बीजोपघात म्हणजे बीजामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, मेन स्पर्म मध्ये. ध्वजभंग म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन असतो नॉर्मली. जरसंभवज म्हणजे काय, ओल्ड एज मुळे प्रॉब्लेम असते. आणि शुक्रक्षय म्हणजे शुक्राचा क्षय झालेला असते. ठीक आहे, त्यानंतर भावप्रकाशनी मानसिक सांगितलंय, दोषज असू शकते, ते शुक्रक्षयज असू शकते, व्याधी उत्पत्ती, आगंतुज किंवा शुक्र निरोधज पण असू शकते. निरोधचा अर्थ काय, शुक्र वेग धारण केल्यामुळे झालेलं आहे. आणि सुश्रुतांनी सहज, आसेक्य, सौगंधिक, कुंभिक, एरश, शंडक असं सांगितलेलं आहे. मला असं वाटतं तुम्ही चरक आणि भावप्रकाशचे केले तर वेल अँड गुड. नेक्स्ट, अपस्मारचे टाइप्स बघा, वातज, पित्तज, कफज आणि सान्निपातिक. त्यानंतर उन्मादचे टाइप्स आपल्याला माहितीच आहे, आपण निदान स्थानामध्ये पण केलेलेच आहे. वातज, पित्तज, कफज, सान्निपातज, आगंतुज. आगंतुज मध्ये जर प्रकार असले तर हे लिहायचं तुम्हाला, देवोन्मतः, पितृभिरुन्मतः, गंधर्वोन्मतः, यक्ष, ब्रह्मराक्षस आणि राक्षस. हे सगळ्यांचे नावं तुम्हाला लिहायचे. ते उन्मतः नाही लिहिलं तरी चालेल, नावं लक्षात ठेवा, देव, पितृ, गंधर्व, यक्ष, ब्रह्म, राक्षस आणि राक्षस. ठीक आहे, हे तुम्ही लिहिलं तर तुमचा एक्झामिनर पुढे इम्प्रेशन एकदम क्लास होणार आहे, म्हणून सांगते हे छान पाठ करा. मूर्छाचे प्रकार काय असतात, वातज, पित्तज, कफज, रक्तज, त्यानंतर सान्निपातज, मध्यज आणि विषज सुद्धा मूर्छा असते. आता जरी नाही केली तरी थर्ड इयर मध्ये करावं लागणार आहे, म्हणून पाठ करून घेतलेलं कधीच वाया जात नाही. त्यानंतर उपदंशाचे प्रकार, वातज, पित्तज, कफज, सान्निपातज, रक्तज आणि आगंतुज हा प्रकार येतो. फिरंगचे प्रकार बघा, बाह्य अभ्यंतर आणि बाह्य अभ्यंतर. फिरंगचे प्रकार पण इम्पॉर्टंट आहे. फिरंग इज व्हेरी सिमिलर टू सिफिलिस. ठीक आहे, त्याच्यानंतर श्लीपज म्हणजे आपला फिलेरियसिस. फिलेरियसिस म्हणजे ते तुम्हाला हत्ती पाय ऐकलं असेल तुम्ही, तेच आहे श्लीपज. ठीक आहे, त्यामध्ये पण प्रकार आहे, वातज, पित्तज आणि कफज. लास्टली आपल्याला क्रीमीचे प्रकार बघायचे आहेत. टोटल बघितलं गेलं तर 45 डिसीजेस आहे. 45 डिसीजेसचे प्रकार आपण टोटली या व्हिडिओमध्ये स्टडी केलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल जर एक्झाममध्ये प्रकारांवरती 100% क्वेश्चन असतोच. भरपूर याचे प्रकार विचारू शकतात. लिटरली एव्हरी क्वेश्चनमध्ये ते प्रकार विचारू शकतात, कारण सगळ्यांचे प्रकार आहे. सो तुम्हाला सगळ्यांचे प्रकार सेपरेट स्टडी करण्यापेक्षा मी सगळ्यांचे तुम्हाला एकत्र गॅदर करून दिलेलं आहे. तुम्ही याच्यातून स्टडी कराल तर हा तुमच्यासाठी बेनिफिशियलच असणार आहे. ओके, सो यामध्ये बाह्य, कफज, रक्तज आणि पुरीषज असे 4 टाईपमध्ये त्याला मुळात डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. जसं प्रमेहाला 3 याच्यात केलेले आहेत, वातज, पित्तज, कफज, तसंच कृमीला बाह्य, कफज, रक्तज आणि पुरीषज मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. ठीक आहे, बाह्यमध्ये 2 येतात, युका आणि पिपलिका. बेसिकली इट इज व्हेरी सिमिलर टू केसांमध्ये जे उवा होतात ना, त्यांच्याशी खूप सिमिलर आहे. त्यानंतर कफजमध्ये आंत्रद, उदरद, हृदयद, दर्भपुष्प, चुरव, सौगंधिक आणि महागुद एवढे प्रकार येतात. त्यानंतर रक्तजमध्ये केशद, लोमद, लोमद्वीप, सौरस, औदुंबर, जंतुमाता,
पुरीशजमध्ये काकेरुका, माकेरुका, माकेरू आणि सुरसद, शशुल आणि लेहिल. आता मला माहिती आहे तुम्ही विमानस्थानामध्ये ऑलरेडी क्रिमी केली असेल तर तुम्हाला हे नावं सहसा पाठ असलेच पाहिजे. पण जरी इथे हा NKचा टॉपिक असला तरी मला असं वाटतं यावरती MCQ यायला हरकत नाही. ते तुम्हाला डायरेक्टली विचारू शकता की लेहिल प्रकार दिलं हा कोणत्या टाईप ऑफ कृमीमध्ये येतो. ऑप्शन्स असणार आहे बाह्य, पुरीशज, रक्तज आणि श्लेष्मज. मग तुम्हाला काय ऑप्शन माहिती पाहिजे ना की लेहिल हा पुरीशज कृमी आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक्झाममध्ये MCQ येऊ शकतात म्हणून आपण हे प्रिपेअर करत आहोत. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. एकूण 45 डिसीजेस आहे. सगळ्यांच्या टाइप्स तरी तुम्हाला माहिती असलेच पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम.